नमस्कार, मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. रामकृष्ण हरी म्हणून मी आज का सुरुवात केली तुम्हाला पण समज असणार. कारण का आता आषाढी एकादशी आलेत, उपवास येतात, पावसाळा म्हणजे उपवास आले, सण आले, सगळे येतात. आणि मी आज मला वरीची भगर तर सगळीच करतात, तुम्ही पण करत असणार. खरं माझ्या जे वेगळ्या 2 ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. त्या ट्रिक तुम्ही जरा बघा आणि मी कसं बनवलं हे मी तुम्हाला सांगण्याशिवाय तुमची काय जर ह्या पद्धत वेगळी असली तर ते पण तुम्ही कमेंटद्वारे मला सांगा. आणि माझी पण तुम्हाला आवडलं तुम्ही पण ते पण मला कमेंटद्वारे सांगा. हे बघा, त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी. हे 1 कप वरीचे तांदूळ घेतले आहेत आणि 1 कप शेंगदाणा घेतलेला आहे. हा घरचा शेंगदाणा असल्यामुळे लाल आहे, रेड कलर आहे त्याचा. आणि हे मी तूप वापरणार आहे, हे माझं घरचं तूप आहे, मी तूप वापरणार आहे. आणि चवीपुरतं मीठ आहे. हा जिरा आहे, तुम्हाला जर जिरा उपवासाला चालत असेल तर तुम्ही वापरा. हा जिरा आहे. आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हा कढीपत्ता आहे. आणि हा उकडलेला बटाटा आहे. आणि हा कच्चा बटाटा आहे. हे 2 बटाटे काय घेतले तुम्हाला मी नंतर सांगते सगळं. मला हा पण पाहिजे आणि हा पण पाहिजे आहे. तुम्हाला सगळं जसं जसं रेसिपी चालू तसं तुम्हाला सगळं सांगते मी सविस्तर. हे बघा, आता हे शेंगदाणे मी गॅस पेटवून कढई ठेवलेली आहे, त्यात हे शेंगदाणे टाकून घेते. आणि शेंगदाणे जरासे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे. बघा, आता भगरची फोडणी कशी द्यायची तुम्हाला दाखवते. आणि ह्यातली माझी पहिली ट्रिक तुम्हाला सांगते. ह्यात पहिले मी तूप घालते. आणि मिरची, जिरे आणि कढीपत्ता, ह्याचा ओबडधोबड असा ठेचा बनवून घेतलेला आहे मी. हा ह्याच्यामध्ये घाला. ही टेस्ट आणि हे वेगळंच लागतं एक. आता हे करून बघा ह्या पद्धती. हे बघा, आता ह्याच्यात ही वरी मी धुवून घेतलेली आहे. ती आता ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची चांगली व्यवस्थित. हे बघा, आता वरी कशी छान भाजली आहे. ह्यात बटाटा पण भाजून टाकलेला आहे, मी भाजून टाकला आहे तो पण. हे बघा, दोन्ही कसं चांगलं भाजलं आहे बघा आता. हे बघा, आणि 1 कप वरी होती, त्यासाठी 2.5 कप पाणी मी गरम करायला ठेवले. वरीला पाणी जास्त लागतं. 2.5 कप पाणी मी गरम करायला ठेवलं. ह्यात गरम पाणीच घालायचं, चांगला फुलून येतो. मग वरीची भगर एकदम छान फुलते ते याच्यामुळं, पाणी गरम घातल्यामुळं. हे बघा, मी आता हे पाणी घालते. हे बघा, आणि याच्यात मीठ घालते. चवीनुसार मीठ घालते बघा, मीठ. आता परत ढवळायचं आणि एक थोडा शिजण्यासाठी 5 मिनिटं मंद आचेवर ठेवायचं. चांगला फुलून येतो मग तो. हे बघा, आता कसा हा फुलून छान आलेला आहे. हे बघा कसं मस्त झाला आहे, कसा असा एकदम फुलून आला आहे. हे बघा, अजून गार झाला की नाही अजून ते एकदम असा मोकळा होतो. आता ह्याच्यावर खायला तुम्हाला शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची तेच दाखवते मी. हे बघा, आता शेंगदाण्याची आमटीची फोडणी तुम्हाला दाखवते. त्यात मी तूप टाकते. 2 टेबलस्पून तूप आहे.
आता त्याच्यामध्ये मग असं मला सांगितलेलं कढीपत्ता, हिरवी मिरची आणि जिऱ्याची ठेचा आहे, जाडा भरडा ठेचा करून घेतलेला आहे तो घालते याच्यामध्ये. आणि ह्याच्यावर मी उकडलेला बटाटा घेतला म्हणून सांगतो ना, हा उकडलेला बटाटा मी थोडे थोडे छोटे छोटे पीस करून घेतलेत. हा मी ह्याच्यामध्ये टाकते. हा आमटीत आल्यानंतर आमटीबरोबर खायला छान लागतो भातावर तो. हे बघा हा टाकतो याच्यामध्ये मी. असा मध्ये मध्ये एक एक पीस आला की छान लागतो तो. म्हणून माझी वेगळी ट्रिक आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी हा शेंगदाण्याचा एकदम स्मूथ असा कूट करून घेतलेला आहे, एकदम असा बारीक आहे. हा ह्याच्यामध्ये घालते. हे बघा आणि हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हे मीठ घालते. मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी मी ठेवलेलं आहे. गरम पाणी मी घालते याच्यामध्ये. तुम्हाला कशी जशी जाड आवडत असेल, जशी पातळ आवडत तसे तुम्ही पाणी घाला. हे बघा पाणी मी गरम केलेलं आहे. हे चांगली एक 5 मिनटं चांगली शिजू द्यायची. तिला दाटसरपणा येतोय चांगला शिजल्यानंतर. ह्याला 5 मिनटं चांगली शिजू द्यायची. ह्याला झाकण ठेवून शिजू देते मी. चला बघा, हे सर्व करण्यासाठी घेतलेलं आहे मी. हे बघा रेडी आहे. ही वरीची भगर, ही शेंगदाण्याची आमटी कशी जाडसर झाल्या बघा. त्यात कसे हे बटाट्याचे पीस दिसत आहेत. आणि हे चिप्स, हे मी घरी बनवलेले चिप्स आहेत. ही पूर्ण कशी थाळी छान दिसते बघा. ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आता घरी नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीनं. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. परत भेटू अशा नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद. बाय बाय.